विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं समजतंय। चिन्ह वाटपासाठी विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। विशाल पाटील यांनी खरं तर आपला उमेदवारी अर्ज भरून यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात होते, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील प्रयत्न केले जात होते, परंतु त्यांनी आपला जो उमेदवारी अर्ज आहे तो माघारी घेतलेला नाही। देखील आजचे जे 3 वाजेपर्यंतचा वेळ होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, परंतु विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल जो आहे तो कायम ठेवलेला आहे, तो माघारी घेतलेला नाही। आणि त्यानंतर आता विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। चिन्ह वाटपासाठी विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे सांगलीमध्ये आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि त्यानंतर आता विशाल पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे आणि विशाल पाटील आता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। कुलदीप माने आपल्या सोबत आहे। कुलदीप, दीपक, आता अपक्ष अर्ज जी मागे घेण्याची मुदत होती संपली आणि त्यानंतर आता विशाल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक कार्यालयात दाखल झालेत। आता 3 ते 4 या वेळेमध्ये चिन्ह वाटपाचे जी काही या कार्यक्रम पार पडणार आहे, यामध्ये विशाल पाटील यांना जी अपेक्षा आहे, महत्वाचं चिन्ह कोणतं मिळणार याकडे लक्ष आहे। यासह अन्य जे काही उमेदवार आहेत ज्यांनी आपला अपक्ष अर्ज ठेवलेला आहे ते देखील उमेदवार या ठिकाणी दाखल होत आहेत। यामध्ये आता साधारण 19 ते 20 अर्ज हे या ठिकाणी सांगली लोकसभेसाठी या ठिकाणी ठेवले गेलेत आणि यामुळे प्रशासनासमोर देखील एक पेच आहे, कारण 2 EVM मशीन या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लावावं लागतील असे चिन्ह आहेत। कारण एकूण 16 या ठिकाणी चिन्हावरती ही निवडणूक होती, त्यामधील 15 चिन्ह अधिकृत आणि 1 नोटा। आणि सध्या जी काही या ठिकाणी माहिती आहे त्यामध्ये 19 ते 20 अर्ज हे राहिले आहेत। त्यामुळे सध्या 20 साठी 2 EVM मशीन सध्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी लागतील असे चिन्ह आहेत। जे उमेदवार या ठिकाणी आपले अर्ज ठेवले आहेत ते आता त्या तिथीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही वेळेमध्ये चिन्ह वाटपाची देखील प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराला अधिकपणे गती येईल असं दिसतंय। दीपक, कुलदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।